आता हा सगळा पसारा आवरायचा होता मला आणि इथे मी जशी चुटकी वाजवून करते तसं काही लगेच झालेला नाही आहे. ह्याला आरामात अर्धा पाऊण तास गेलेला आणि खूप छान आणि स्वच्छ झालेला आहे. तरी मला नेहमी वाटायचं लग्नाआधी मम्मी का सारखी हे साफसफाई करत बसते, का हे सारखी घासते, ओटा घासते, टाईल्स घासते. पण आत्ता मला स्वतःला पण समजतं आहे. सगळं व्यवस्थित क्लीन केल्यानंतर मी खाली गेले, मस्तपैकी सामान आणलं आणि काय बनवणार आहे हे एंडिंगपर्यंत तुम्ही मिनी ब्लॉग बघत राहा. नक्कीच तुम्हाला समजेल. खूप छान आणि मस्त झालेलं जे काय मी बनवलेलं. सो इथे जे भाज्या आणल्या त्या सॉर्ट करून ठेवल्या, सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवल्या, आपल्याला पुढे इझी पडतं त्याच्यामुळे. आणि आता इथे मी तयारी करते की जे काय मी बनवणार आहे त्याची सगळी चॉपिंग करून घेते. तुम्ही बघू शकता पुढे मस्त 15-20 मिनटात मी ही सर्व चॉपिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला समजलंच असेल आता नूडल्स बघून मी काय बनवणार आहे. सो येस गाईज, मी हक्का नूडल्स आणि व्हेज फ्राईड राईस बनवणार आहे घरी आणि खूप छान मस्त झालेला. तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी लवकरच तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि एकदम विदाऊट कलरचा काहीच नाही त्याच्यामध्ये, फक्त सॉसेस वगैरे टाकून केलेलं आहे. घरगुती हेल्दी एकदम आणि सगळ्या भाज्या टाकलेल्या तुम्ही बघू शकता. कॉर्नपासून मी सगळं टाकलेलं आहे. सो खूप टेस्टी आणि मस्त झालेला. सो भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.